नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी आलेले आहे. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ आहेत, त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ आणि चॅनलवरचे व्हिडिओ नक्की आठवणीने बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याची माहिती मिळेल. महानगरपालिकेअंतर्गत भरती, मेट्रो रेल अंतर्गत भरती, सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी, वन विभाग अंतर्गत नोकरी, असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत. तर आजची जी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत. सो धाराशिव डिस्ट्रिक्ट, उस्मानाबाद जो जिल्हा होता त्याच्या अंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर हे धाराशिव जिल्हा यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला जो व्हिडिओ अपलोड केलाय त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. त्यावर संपूर्ण माहिती जी आहे इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण जाहिरात इथे डिटेलमध्ये दिलेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे, अशा संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आपण डिटेल जाहिरात जी आहे ती बघूया. सो राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कंत्राटी पद्धतीने ही पदभरती आहे, पण यासाठी जरी कंत्राटी असेल तरी तुम्हाला इथे NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत अनुभव मिळणार आहे. त्यामुळे जे इलिजिबल असेल त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करा. सो पहिल्यांदा इथे आहे MBBS BMS पदवी, पदव्युत्तर अर्हताधारक उमेदवार. थेट नियुक्ती आहे याची मुलाखतीद्वारे. सो धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत इथे आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची ही रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सो इथे 1 जुलै इथे तुम्हाला डेट दिली होती, पण आता प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जी आहे इथे तुमची मुलाखत जी आहे ती इथे घेण्यात येणार आहे. सो थेट जी 15 जुलैला तुमची इथे भरती होणार होती थेट प्रक्रिया, ती काही तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे ही पदभरती जी आहे 1 तारखेला सुट्टी असेल तर कार्यालयीन दिवसानुसार निवड प्रक्रिया तुमची घेण्यात येणार आहे. सो पहिल्यांदा इथे आहे MBBS, इथे अतिविशेष तज्ञ, त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिस्ट आहे, विशेष तज्ञ, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, MBBS किंवा BMS या पदांकरता थेट मुलाखत इथे होणार आहे. सो 15व्या वित्त आयोगाअंतर्गत इथे आरोग्यवर्धिनी केंद्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी या पदावर MBBS पदवीधारक उपलब्ध न झाल्यास BMS पदवीधारकांची इथे निवड करण्यात येणार आहे. सो अटी शर्ती काय आहे बघा. सो वरील पदांकरता तुम्हाला स्वतंत्रपणे इथे अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना इथे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील. 1 नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही. सो मुलाखतीसाठी सूचना आहे इथे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इथे जी आहे ही होणार आहे. सो मुलाखतीचा दिनांक इथे आहे. वेळ सकाळी 10 वाजता. ठिकाण तुमचं असणार आहे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव. सो थेट मुलाखत वेळापत्रक इथे दिलेलं आहे. अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत. अर्जाची छाननी जी आहे ती 1 ते 2 वाजेपर्यंत होईल. पात्र अपात्र जी यादी आहे ती दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत प्रसिद्ध होईल आणि 4 वाजेपासून इथे मुलाखत तुमची होणार आहे. सो 1 ऑगस्ट रोजी ही प्रोसेस होणार आहे. तर जे कोणी इलिजिबल आहे त्यांनी नक्कीच इथे अप्लाय करा. सो कोणकोणती पदं आहेत इथे बघा. सो 15व्या वित्त आयोग यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद धाराशिव. सो पहिल्यांदा इथे आहे नेफ्रोलॉजिस्ट, जिल्हा रुग्णालय धाराशिव इथे भरती असणार आहे. 18 ते 69 वर्ष. वयोमर्यादा आहे 1,25,000 यासाठी वेतन आहे. कार्डिओलॉजिस्टच्या पोस्ट आहे, याच्यासाठी DM इन कार्डिओलॉजी गरजेचं आहे. यासाठी सुद्धा 1,25,000 वेतन असणार आहे. स्पेशालिस्टच्या तिथे पोस्ट आहे गायनेकोलॉजिस्ट, पेडियाट्रिशियन, अनेस्थेटिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन आणि कन्सल्टंट मेडिसिन. सो ह्या सगळ्या पदांसाठी 75,000 वेतन असणार आहे. 18 ते 69 वर्ष वयोमर्यादा इथे दिलेली आहे. स्त्री रुग्णालय, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय इथे तुमचं पोस्टिंग असणार आहे. सो MD, DNB, DCH प्रत्येक जे स्पेशलायझेशन दिलंय त्यानुसार इथे गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS किंवा BMS च्या इथे पोस्ट आहे. जर MBBS उमेदवार उपलब्ध नाही झाले तर BMS कॅन्डिडेटला इथे रेफरन्स जो आहे तो मिळणार आहे.
सो मेडिकल ऑफिसर हे सुद्धा पोस्टिंग तुमचं असणार आहे. स्त्री रुग्णालय, उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र. 60,000 रुपये या पदांसाठी वेतन आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर BMS असेल. ही अट फक्त आहे जर MBBS उमेदवार उपलब्ध न झाले. तो ह्याचे सुद्धा पोस्टिंग तुमचं असणार आहे. नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, BMS यासाठी गरजेचं आहे. 25,000 प्लस 15,000 असं तुम्हाला इथे वेतन असणार आहे. मेडिकल ऑफिसर MBBS फुल टाइम UPSC साठी इथे यासाठी 60,000 रुपये वेतन आहे. मेडिकल ऑफिसर पार्ट टाइम आहे UPSC याच्यासाठी 30,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. सो या संपूर्ण पोस्ट आहेत. सो अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे. उमेदवारांचं वय 18 पेक्षा कमी नसावं. मिनिमम एज इथे दिलेला आहे, मॅक्झिमम एज सुद्धा दिलेला आहे. सो तुमचे पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते इथे जोडायचे आहेत. अर्ज करताना तुमचं स्वतःचं नाव, प्रवर्ग कोणत्या प्रवर्गातून अर्ज केला आहे तो, तुमचा जन्म दिनांक, मोबाईल क्रमांक, ईमेल ID ही काळजीपूर्वक भरायची आहे. सो अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे तो आपण बघूया. सो ही जाहिरात जी आहे सविस्तर जाहिरात, तुमची पात्र उमेदवारांची यादी, निवड यादी, प्रतीक्षा यादी, पदभरती, संपूर्ण माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद यांच्या नोटीस बोर्डावर, तसंच जिल्हा परिषद धाराशिव ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावर तुम्हाला इथे वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. कुठलाही स्वतंत्रपणे तुम्हाला SMS, दूरध्वनी संदेश किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाहीये. ऑफिशियल वेबसाईट किंवा जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नोटीस बोर्डवर पुढची माहिती मिळणार आहे. निवड प्रक्रिया तुमची थेट मुलाखतीद्वारे असणार आहे. शैक्षणिक अर्हतेचे तुमचे अंतिम वर्षांच्या गुणांकन पद्धतीनुसार इथे करण्यात येईल. मुलाखतीचं ठिकाण तुमचं जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 2रा मजला, जिल्हा परिषद धाराशिव इथे असणार आहे. सो विहित नमुन्यातील तुम्हाला अर्ज, तुमचा DD, आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह तुम्हाला 1 ऑगस्ट रोजी इथे किंवा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इथे उपस्थित राहायचं आहे. 150 रुपयाचा DD तुम्हाला इथे जोडायचा आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी, आणि 100 रुपयाचा DD जो आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी तुम्हाला इथे जोडायचा आहे. तो द्यायचा आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी OSBD अदर प्रोग्राम या नावात. सो हा अर्जाचा नमुना आहे. कोणत्या पदासाठी अप्लाय करणार आहात, तुमचं फुल नेम, त्याच्यानंतर ऍड्रेस, तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे, डेट ऑफ बर्थ, तुमचे एज्युकेशन डिटेल, एक्सपिरियन्स असेल तर त्याचे डिटेल, रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सो रजिस्ट्रेशन डिटेल तुमचे. सो लिस्ट इथे दिलेली आहे डॉक्युमेंटची, आणि हा इथे लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र त्याचा नमुना दिलेला आहे. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला अजूनही काही या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.